त्याच्यात 3 बॅगा आहे रवी सीडचं उन्नती. ते पेरलं आहे मी उन्नती. ते त्यानं गावामध्ये येऊन त्यानं आमच्याकडून कुपन फाडले. कुपनवालं मी एक रवी सीडचं 2 उन्नती बॅग घेतली आहे आणि एक आपलं समृद्धी घेतली आहे. त्याच्यातली समृद्धी जी आहे हे काही टक्के चांगली दिसते, पण उन्नती तर 20% 30%च्या अंदरच आहे. एवढी पतली सोयाबीन निघाली आहे, म्हणजे त्या शेतामध्ये झाल्यानंतर शेत काळं दिसते समजा. तर निघाची आशा तर आहेच नाही आता, पण ते जे कंपनीचे जे हे आले होते माणसं, त्यानं सरळ म्हणलं का 2 दिवसानं तुमचं सोयाबीन निघते. तर ते 2 दिवस झाले, आता 4 दिवस झाले ते सोयाबीन तर निघालं नाही, पण ते एम्प्लॉई आले नाही आहे डबल. तर आता का का करायचं शेवट? आता दुसरं पीक पेरायचा वेळ नाही राहिली ना, पेरलं तरी पाणी चालू नाही देऊ राहिलं, तर करायचं काय? शेताचं आम्हाला पूर्ण भरपाई कोण देन? तर हेच मागणी आहे आमची. तर आता रितसर तक्रार आम्ही कृषी अधिकाऱ्याकडे टाकायला जाणार आहे. माझं नाव स्वप्नील राजेंद्र बर्डे आहे. हे माझे वडील आहे. यांचं नाव राजेंद्र कवडूजी बर्डे आहे. आम्ही रवी सीडचं उन्नती सोयाबीन पेरलं आहे, पण आमच्या शेतातलं सोयाबीन 10% निघालेलं आहे. तर आमचा तक्रार अशी आहे का सोयाबीनशिवाय शेतीशिवाय आमच्याकडे कोणता पर्याय आहे नाही. तर शेतीतलाच माल नाही निघाला तर आम्ही कसं करायचं? आमच्याकडे दुसरा व्यवसाय कोणता आहे नाही. शेतीतनी जर उत्पन्नच नाही झालं तर आमच्याकडे आत्महत्या करायचा शिवाय कोणता पर्याय राहिला नाही आहे. आम्हाला कंपनीने हे बी दिलं, तर यांची काही उगणशक्ती तेवढी पाहिजे अशी काही झाली नाही आहे. आमचं शेत 5 एकर शेत आहे, पण आमच्या शेतातनी 10-20% उगणशक्ती झाली आहे. आम्ही कंपनीला फोन करू थकून गेलो आहे, पण कंपनीचं कोणीच काही यायला तयार नाही आहे आणि आमच्याकडे दुसरा पर्याय काही कोणता राहिलेला नाही आहे. मागच्या वेळेस बियाण्याचा विषय मी सभागृहामध्ये उपस्थित केला होता. सभागृहामध्ये कृषी मंत्र्यांनी मला आश्वासन दिलं की त्या ठिकाणी एक कमिटी नेमण्यात येईल. त्या कमिटी नेमण्यात आली. त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये नवीन SOP सुद्धा बनवण्यात आली आणि या नवीन SOPच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जर्मिनेशन विदाऊट चेकिंग जर्मिनेशन कुठलंही बियाणं हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जायला नको आणि त्या दृष्टीने हे सगळ्या SOP बनल्यानंतर या ठिकाणी जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि संबंधित कृषी विभागाचे सर्व अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. पण याही उपर या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. मी सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या मार्फत आवाहन करतो की ज्या ठिकाणी बीज उत्पादन झालेलं नाही त्या ठिकाणी आपल्या शेताचा 7/12 आणि त्याचा सर्वे नंबर लिहून कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करावी. मी कृषी अधिकाऱ्यांसोबत बोलून त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करण्याचा आदेश देईल. काही शेतकऱ्याच्या तक्रारी आल्या आहे. रवी सीड मध्ये समृद्धी आणि उन्नतीमध्ये थोडा प्रॉब्लेम आला आहे काही लॉटमध्ये. तर काही शेतकऱ्याच्या तक्रारी येऊन राहिल्या. तर आता आम्ही कंपनीच्या एम्प्लॉयजरला अधिकाऱ्याला तसं माहिती दिली आहे. आता ते पाहून चेक करून काय निर्णय घेते ते समोर माहिती पडेल. काही शेतकऱ्याचं 40 ते 50% निघालं आहे. काही शेतकऱ्याचं काहीच उगवलं नाही आहे. जसं आमच्या इथे एक प्रफुल्ल काळे म्हणून आहे, गौरव माथुरे म्हणून आहे. यांच्या शेतकऱ्याची काहीच उगवण झालेली नाही आहे. सोयाबीनची बरीच विक्री झाली, पण काही समृद्धीचे जे काही लॉट आहे 1-2 लॉट त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम आलेले आहे. बाकी लॉट चांगले निघाले आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.